अशी जर सारखी थांबवत राहिलास ना गाडी तर उद्या संध्याकाळी पोहोचू आपण पिकनिक स्पॉटवर. काय बाई हा तरी. दोस्तों जरा रुकावट के लिए खेद है। क्या है ना हमारे पिकनिक के 2 पर्यटक है ना उनको भी उठाने का है मतलब पिकअप करने का है, तो बाद में हम वापस लगेज प्रस्थान करेंगे। हाँ विशाखा मावशी विशाखा आली आहे? बघ विशाखा मावशी सुखी राहा. कशा आहे तुम्ही? तुम्ही दोघी पण येताय का आमच्यासोबत पिकनिकला? नाही नाही मी येत नाहीये. मी फक्त तनयाला सोडायला आली. मला रे खूप महत्वाची मीटिंग आहे. तनया येते फक्त तुमच्या बरोबर. वसुंधरा, विशाखा मावशी आली आहे, जा ग्रेट कर. पाय पकड. अगं असं काय करतेस विशाखा? हे बघ आता इथपर्यंत आली ना मग चल ना आमच्या बरोबर. अगं मला या लोकांनी जबरदस्तीने आणले पिकनिकला. अगं तू आलीस ना तर माझा वेळ छान जाईल. गप्पा बिप्पा मारू मस्त मजा करू. आय नो जयू, खरं सांगू का खूप टेम्पटिंग ऑफर आहे. पण अगं मला लकी इंडस्ट्रीजच्या मालकांना भेटायला जायचंय पालघरला. हे नाव मी कधी ऐकलं नाहीये. माझी मीटिंग चांगली झाली ना तर तुझी सुद्धा ओळख करून दे. आणि हा अखिल, माझ्या तनयाची स्पेशल काळजी घे बर का. अजिबात टॅन होऊ द्यायचं नाही तिला. काय हो हो हो. तू आग्रह केलायस ना म्हणून येते ती. तू आग्रह केलास? वा वा छान. हो ना, तुम्हीच सतत म्हणता ना की आम्ही तुमच्याच फॅमिलीचा भाग आहोत म्हणून. हो ग हो. खरं सांगू का जयू, तुझा धाकटा मुलगा ना खरंच खूप लाघवी आहे. अरे वसुंधरा सुद्धा आहे वाटतं इथे. वा, तू आत्तापासूनच मुलींची इतकी काळजी घेतेस ना हे बघून छान वाटलं. एनिवे, मी आता तुमच्या सगळ्यांचा जास्त वेळ घेत नाही. तुम्हाला पिकनिकला उशीर होत असेल ना, निघा निघा. हा चला येते. बाय. चल बाय. काळजी घे ग. हा चल येते ग जयू. बाय बाय. बाय बाय. चला 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 या. बनी कुठे चाललायस तू? आता नाही उतरायचंय बनी. अरे आजोबा, आई आणि बाबा एकमेकांसोबत बसलेच नाहीयेत. थांब, आता तुझा बाबा आत येईल ना मग करूया काहीतरी. हा इकडे सगळी ऐका. आता ना जास्तीत जास्त ते कसे एकमेकांसोबत बसतील ना यासाठी प्रयत्न करूया. कळलं? हा चला लागा गावाला. चला 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 चला. बेबी ड्रायव्हरला सांग आता थांबू नको, गाडी जाऊ दे आता. हिरवा निसर्ग हा जीवन सुपर करा मस्तीने मला स्वर्ग मध्ये आरे जीवनाचे गीत गा रे गीत गा रे.
शोधूया नव्या खुणा कर्तव्य आहे पुन्हा. काय आहे मम्मा, कुठे आलोय आपण आणि कोण हा माणूस? अनुज गप्पपणे माझ्या बरोबर चल. तुला काय वाटतं ही असली कामं करणारी माणसं AC ऑफिसमध्ये बसून काम करतात? काय रे राजा, तुला मोबदला देत आहेत ना? मग खोली खाली का नाही करत आहेस तू? का नाही करत आहेस? हे सन्या, त्या बुलडोझरवाल्याचा नंबर काय? 974. माझी जागा नाही विकायची आहे. विचारलंय तुला जागा विकायची आहे की नाही? हे बघ राजा, गपचूप पैसे घ्यायचे आणि तुझ्या बायका पोरांना घेऊन गावाला निघून जायचं. तिथे जाऊन मस्त शेती करायची, सुखाने संसार करायचा, बायका मुलांसोबत छान संसार करायचा, आपलं आयुष्य छान जगायचं. अम्मा, चल जाऊया ना परत. गप्प बस. कळतं ना तुला काय बोलतोय ते? कोणीतरी मोठी पार्टी आलाय. मॅडम आहेत. ठीक आहे, उठ उठ. सन्या, सरांना बाहेर सोडून ये आणि काळजी करायची नाही. या लकी भाईचा आशीर्वाद तुमच्या बरोबर आहे. सगळं नीट होत. चल चल. वेलकम वेलकम मॅम. या, हाय हाय. So, how can I help you today? Tell me, how can I help you? How foolish of me. One second. Sir, please have a seat. Ma'am, please have a seat. Okay, that's okay. That's okay. ही मीटिंग उभ्यानेच करूया. Would you like to have some tea? Or maybe a cappuccino? Or maybe one let it be. मम्मा, एवढं इंग्लिश तर मी पण नाही बोल. दिखावे पे मत जाओ. This is just an occupational value addition. अरे बाय द वे, आपला परिचय करून द्यायचा राहिला नाही का? या महापुरुषाला लकी म्हणतात. ही माझी पोरं मला कधी कधी लकी भाई वगैरे म्हणतात, पण ते असंच हो, प्रेमापोटी. अदरवाइज मी खूप शांत आहे, अगदी हंबल सर्वंट आहे. आणि तुम्ही? मी अनुज भालेकर आणि ही माझी मम्मा, भालेकर इंडस्ट्रीजची MD द विशाखा भालेकर. Oh, I remember now. I remember. Oh, मॅम, तुम्ही इतक्या मोठ्या बिझनेस टायकून आहात, तुम्हाला कसं कोण ओळखणार नाही? हा, आपलं
कधी असं समोरासमोर भेटणं झालं नाही ना, त्यामुळे जरा आय एम सॉरी बरं का. सो माझ्याकडे काय काम काढलं? आय एम शुअर तुमची काहीतरी खूप मोठी नड असणार आहे. नाहीतर तुम्ही इतक्या लांब मला शोधत माझ्या या जागेवर आलाच नसतात, नाही का? सांगा, काय मदत करू शकतो मी तुम्हाला? ओके लिसन, गेल्या 30 वर्षांपूर्वी माझ्या मम्माने एक जागा भाड्याने घेतली होती. आता ती जागा आम्हाला आमच्या नावावरती करून हवी, पण प्रॉब्लेम एकच आहे की तो ओनर देत नाही. आता गेल्या 30 वर्षांपासून आम्ही तिथेच राहतोय, म्हणजे ती जागा आता ऑलमोस्ट आमचीच झालेली, पण ओनर ऐकत नाही. मग जागा विकत का घेत नाही तुम्ही? असे इतके श्रीमंत आहात. नाही, म्हणजे ते आय मीन काय म्हणायचं मला की पैसेच द्यायचे असते तर तुझ्याकडे कशाला आलो असतो? हे आवडले आपल्याला बाई, एकदम स्ट्रेट. हा मॅडम, तुम्हाला सांगतो आपलं खूप जुळणार आहे बरं का. बरं, वेलकम टू माय एंटरप्राइजेस अँड यू बोथ बी कम्फर्टेबल. हा फोटो कोणाचा? माझ्या दुखऱ्या आठवणीचा. हा फोटो नेहमी मी माझ्यासोबत ठेवतो, कारण माझं आयुष्य जर कोणी बर्बाद केलं असेल ना, तर ते ह्या पोरीने केलंय. आणि अशा गोष्टी सहजासहजी कोणी विसरत नाही ना मॅम. आणि कसं आहे मॅम, प्रेमापेक्षा जास्त ताकद द्वेषात असते. नाही का? वा वा वा, मुलं चांगली जमली बरं का. हो जावई, यांचे नाव आहे गप्प बसा. अहो बघा यांच्याकडे याचं वय काय आहे? अहो बेबी तुम्ही तुम्ही पाय काढा. मी आहे. अरे बे काय माझ्यासोबत खेळायला सांगायचा. हो बरोबर बोलते, पण थांबा. आणि इथे येऊन पण टॅब खेळणार तर मग असं पिकनिकला यायचा काय फायदा? हळू 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 घ्या. बेबी मी हा ज्यूस घेऊ का? हो घे ना. थँक्यू. किती गोड आहे सागं, आणि प्रेमळ सुद्धा. आय नो माझ्या मम्माचं थोडं जजमेंट चुकलंय तुझ्या बाबतीत, पण यू नो ना, आपली मम्मा जरी चुकली तरी आपण मम्माला सपोर्ट करतो. सो आयडियली मी तेच केलं. पण
आय थिंक आता त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली हो ॲब्सोल्युटली. म्हणजे आय नो की तुझे माझ्या मम्माशी वाद झाले होते, पण आपल्यात तर काही झालं नाही आहे ना. आणि तुला खरं सांगू का, अखिलची फॅमिली आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आणि आता तूही त्या कुटुंबाचा भाग होणार आहेस. आय एम व्हेरी हॅपी फॉर यू. सो मला असं वाटतं की जे काही झालं गेलं ते आपण विसरून जाऊयात अँड लेट्स बी फ्रेंड्स. मी खरं सांगू का, मी तुझ्या आणि आकाशदादाच्या लग्नासाठी खूप एक्सायटेड आहे. मला तुझ्या लग्नाची सगळी तयारी करायची. तुझं आणि आकाशदादाचं लग्न एकदम सुपर पार पडलं पाहिजे. थँक्यू. तू इतका विचार करते सगळ्यांबद्दल. अरे थँक्यू काय, वी आर फॅमिली नाव. अरे टॅब, मी काय बोलतोय, आपण ते सगळे गेम्स खेळलो का जे आम्ही लहानपणी खेळायचो ते? हा? काय अखिल दादा लक्षात आहे आपण काय खेळायचो? हा? लप्पाछुपी, लंगडी आणि आंधळी कोशिंबीर. हा? बाबा कोशिंबीर का म्हणतोय? काकूने सँडविच आणलाय. इथे तुम्ही इथे हा? तुम्हाला माहित नाही आंधळी कोशिंबीर काय असते ते? नाही? मग आज मी तुम्हाला शिकवणार आणि आपण खेळणार आंधळी कोशिंबीर. अरे हे काय बरोबर नाही हा? अरे मला मुलींना गेम शिकवायचा होता, पण तुम्ही माझाच गेम माझ्यावरतीच पलटवलात. अरे दिस इज यार काय चला खेळायला नाही खेळाय. ओ सॉरी सॉरी सॉरी, तुमचं वय झालं नाही का आता, गुडघे दुखत असतील, झिजले असतील नाही का. ठीक आहे, तुम्ही बसा आता, तुमच्याकडे दुसरे पर्याय नाहीये. मी जयश्री, हल्लीच्या पेक्षा समजतोय आपल्याला. तुला माहित नाही, शाळेत असताना तुझी आई कबड्डी चॅम्पियन होती. अरे स्टेट लेवलला सिलेक्शन झालं तिचं. अगं हे लाजते काय? एवढं तर चला ना, मग खेळूया चला. अगं हलक्यात घेतो आपल्याला. काय म्हणते मंगल? चल जाऊया. चल 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 चल. अरे एक मिनिट मला मुलींना आधी गेम शिकवायचा आहे. ओके चिनू म्हणू, अरे चिनू म्हणू, हा माझा ऐकताय ना? हा ऐकतोय. हे बघा मी काय बोलतोय, या गेम मध्ये आपण अजिबात बोलायचं नाही, अजिबात हसायचं नाही, आणि मी तर बोलतोय श्वास पण नाही घ्यायचा. कारण तुम्ही जर आवाज केला ना तर मला ऐकायला येणार आणि मग मी तुम्हाला पकडणार. ओके चिनू म्हणू, चिनू चला ठीक आहे, लेट्स स्टार्ट. सगळेजण गेम खेळत आहेत, तुलाही गेम खेळायला यावं लागेल. चल. बहिणी सामान होतं म्हणून थांबले होते. सामान पळून जाणार आहे का वसुंधरा? चल. राहू, मी काय म्हणते राहू. सुशीला, अगे सुशीला. आले काय हो? अगं जयश्रीकांचा फोन का आलाय? अहो पण ते लोक तर पिकनिकला गेलेत ना. हो ना. तिकडनं पण फोन करतात म्हणजे. घ्या फोन घ्या तुम्ही. हॅलो, हा बोला जयश्रीताई. कशी चालली आहे पिकनिक तुमची?
अगदी छान झाली पिकनिक. काय सांगू तुम्हाला, तुमच्या बनीनी आमच्या आकाशला इतकं छान ऍक्सेप्ट केलंय ना. अगदी तो त्याला स्वतःचा खरा बाबाच समजू लागलाय बघा. तुम्ही कधी तुमच्या मुलाचा फोटो दाखवला नाहीत का बनीला?